नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत. क्रौंचवध. दुसऱ्या दिवशी महर्षी वाल्मिकी नेहमीप्रमाणे पहाटे उठले. स्नानाकरता म्हणून तमसेच्या तीरावर निघाले. त्यांनी आपल्याबरोबर आपला शिष्य भरद्वाज यास घेतले होते. महर्षी वाल्मिकींच्या हातात कमंडलू आहे. भरद्वाजांच्या हातात वाल्मिकींची वल्कलं आहेत. त्या उषक्काली तमसेचा तीर त्यांना फार मनोहारी वाटत होता. महर्षी वाल्मिकी भरद्वाजास म्हणतात, अकर्दमिदं तीर्थम भरद्वाज निशामय प्रसन्नांबू मनोहारी सज्जनानां मनोयथा. अरे भरद्वाजा, किती सुंदर तीर्थ आहे हे. सगळे वातावरण मनाला कसे प्रसन्न करून टाकणारे आहे. पाणी बघ किती स्वच्छ. सज्जन माणसाचे मन ज्याप्रमाणे निर्मळ आणि प्रसन्न असतं तशा प्रकारचे हे तीर्थ आहे. वस्तुतः ते नेहमीच त्या ठिकाणी गेलेले आहेत, पण आज त्यांना ते स्थान अधिकच निर्मळ वाटून ते आनंदाने वारंवार पुलकित होत होते. त्या तमसेच्या तीराची सुषमा बघत चहूबाजूनी एक चक्कर मारतात आणि भरद्वाजांना म्हणतात, ठीक आहे, आता मला माझी वल्कलं दे, आता मी स्नान करतो. त्या प्रसन्न अवस्थेत त्यांनी स्नान केले. कमंडलूमध्ये जल भरले. पुन्हा एकदा तमसेच्या तीरावर चक्कर मारीत असताना, सृष्टी सौंदर्य पाहत असताना एकाएकी त्यांचे लक्ष एका झाडाकडे गेले. त्या झाडावरती क्रौंच पक्षाचे एक जोडपे स्वानंदे स्वच्छंदे विहार करीत होते. ते जोडपे आपल्या आनंदात होते. महर्षी वाल्मिकी त्यांच्याकडे बघत होते. सृष्टीचा हा खेळ पाहत असताना त्या सत्पुरुषाच्या अंतःकरणास आनंद होत होता. दुसऱ्याचे सुख पाहून ज्याला आनंद होतो तो खरा सत्पुरुष. महर्षी वाल्मिकी त्यातले आहेत आणि म्हणून ते त्यांच्या विहाराकडे बघत आहेत. मनात कुठला विकार नाही अथवा स्वार्थ नाही. केवळ त्या आनंदाने प्रसन्न होऊन त्यांच्याकडे बघत आहेत. पण जगात सर्वांची दृष्टी सारखी नसते. महर्षी वाल्मिकी प्रसन्न अवस्थेत त्या दाम्पत्याचा विहार बघतायत आणि त्याच वेळी दबा धरून बसलेला एक व्याध, एक शिकारी त्या पक्ष्यांकडे बघतोय. महर्षी वाल्मिकींचा दृष्टिकोन भिन्न आहे आणि त्या व्याधाचा दृष्टिकोन भिन्न आहे. क्रौंच पक्षातील त्या जोडप्याकडे तो शिकार म्हणून बघतोय. एकाएकी त्याच्या धनुष्यातून बाण सुटला आणि क्रौंच पक्षाच्या नराच्या छातीत घुसला. दुसऱ्याच क्षणी ची ची आवाज करीत क्रौंच जोडप्यातील तो नर खाली कोसळला, रक्ताच्या थारोळ्यात पडला. आचके देत होता, आपल्या पायांना झटके देत होता, पंखांची फडफड करत होता. अत्यंत केविलवाण्या नजरेने तो त्या मादीकडे बघत होता. विलक्षण व्याकुळ झालेली ती मादी त्या नराच्या भोवती घिरट्या घालत होती, ची ची आवाज करत होती. महर्षी वाल्मिकींनी हे दृश्य पाहिले. क्षणार्धात ते सगळे घडलेले होते. कसे घडले त्यांना कळेना. एकाएकी वळून त्या व्याधाकडे पाहिले आणि त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे काही शब्द बाहेर पडले. निषाद प्रतिष्ठात्वम अगमः शाश्वती समा यत् क्रौंच मिथुनात एकम अवधी काममोहितम. अरे पापी निषादा, आयुष्यभर तुला शांती मिळणार नाही आणि कधी प्रतिष्ठाही मिळणार नाही. आपल्या क्रीडेमध्ये मग्न असलेल्या या जोडप्यांपैकी तू त्या नराला ठार केलेस. पुन्हा पुन्हा त्याच्या मुखातून तेच वाक्य निघत गेले. इतके त्यांना त्याचे दुःख झाले होते. पायातळी अंथरीन जीवा आपला. ज्ञानोबांच्या उक्तीप्रमाणे चालणारे हे संत जगात कोणाचेही मन दुखावलेले त्यांना चालत नाही. उलट दुसऱ्याच्या दुःखाने जे व्याकुळ होतात अशा प्रकारचे निर्मळ अंतःकरणाचे हे संत आज आपल्यासमोर घडलेले हे दृश्य पाहून अतिशय व्याकुळ झाले. काय करणार? किती किती प्रसन्नता त्यांच्या अंतःकरणात भरली होती आणि ओसंडून वाहत होती. आणि त्याच वेळेला अंतःकरणावरती हा आघात झाला. विषण्ण अवस्थेत शोकाकुल अंतःकरणाने ते आश्रमाकडे परतले. आश्रमाकडे परत असताना त्यांच्या मनामध्ये एक दुसरा विचार डोकावू लागला. माझ्या मुखातून निघालेली ही शब्दावली सामान्य नाही, ही छंदोबद्ध आहे. अशा प्रकारची छंदोबद्ध रचना माझ्या हातून झालीच कशी? वाल्मिकींना काव्यस्फूर्ती. पादबद्धोक्षर समस्तंत्री लय समन्वित शोकार्थस्य प्रवृत्तो मे श्लोको भवतु नान्यथा तमेव चिंतयनर्थम उपावर्तत वै मुनिः. ते चिंतनात घडून गेले. अक्षर मोजून पाहिले. त्यांच्या लक्षात आले की हे तर एक वृत्त आहे. या अनुष्टुप छंदामध्ये आपोआप माझ्या मुखातून हे शब्द कसे निघाले? आजपर्यंत अशा प्रकारची छंदोबद्ध रचना कुणीच केली नव्हती. छंद आढळतात ते फक्त वेदात, पण आज लौकिक भाषेमध्ये माझ्या मुखातून ही रचना कशी काय बाहेर पडली? त्यांना स्वतःला आश्चर्य वाटत होते.
त्यांनी स्वतः यातले काहीच विचारपूर्वक केले नव्हते. ते त्यांच्याकडून म्हटले गेले होते. आश्चर्यमय अवस्थेत आपल्या आश्रमात पोचले. त्यांचे आन्निक अवशिष्ट होते. आन्निक पूर्ण करण्याकरता आसनावरती बसले. त्यांनी पाहिले की एक तेजोगोल त्यांच्यासमोर आकाशातून अवतीर्ण होतोय. कुणीतरी देवता येतीये हे त्यांच्या लक्षात आलं. ते उठून उभे राहिले. ते पाहत असताना त्या तेजाच्या लोळाने एकाएकी साक्षात ब्रह्मदेवाचे स्वरूप धारण केले. महर्षी वाल्मिकी विनम्र भावाने प्रणाम करीत ब्रह्मदेवांसमोर उभे होते. ब्रह्मदेव म्हणतात, वाल्मिकी, तुला आश्चर्य वाटते ना की तुझ्या मुखातून आज एकाएकी छंदोबद्ध रचना बाहेर कशी पडली? पण लक्षात ठेव, हे सगळं मी केलंय. मच्छंदा देवते ब्रह्मन् प्रवृत्तेयं सरस्वती कुरु रामकथां पुण्यां श्लोकबद्धां मनोरमां. तुझ्यातली ती सरस्वती, तुझ्यातली प्रतिभा मी जागृत केली आहे आणि याचे कारण आम्हाला तुझ्याकडून एक फार मोठे काम करून घ्यायचे आहे. महर्षी वाल्मिकी हात जोडून उभे आहेत. ब्रह्मदेव त्यांना आज्ञा करतायत, तू रामचरित्र लिही. कुरु रामकथां पुण्यां. तुझ्याकडून श्रीरामचंद्रांचे दिव्य चरित्र लिहिले जावे अशी आमची अपेक्षा आहे. वाटेल की प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातली काही घटना मला ठाऊक असल्या तरी संपूर्ण घटना मला कुठे ठाऊक आहेत. पण मी तुला एक गोष्ट सांगून ठेवतो. या रामचरित्रामधील सगळ्या व्यक्तींच्या सगळ्या घटना आणि केवळ घटनाच नव्हे तर त्या त्या घटनाप्रसंगी त्या त्या व्यक्तींच्या अंतःकरणात जागृत असलेले सगळे भाव तुला अचूक समजतील आणि तुझ्या हातून आपोआप भुर्जपत्रावरती उतरत जातील. तुला काहीच करायचे नाही आहे. फक्त लेखणी घेऊन बसायचे. बाकी सगळं आपोआप घडणार आहे. आणि मी तुला सांगून ठेवतो की तुझ्याकडून जे लिहिले जाईल ते सत्यच असेल. नवाक अनृता काव्ये काचिदत्र भविष्यती. कुठेही तुझ्याकडून काल्पनिक अथवा चुकीचे असे काहीही लिहिले जाणार नाही आहे. जे लिहिले जातील ते यथार्थ असेल. आणि वाल्मिकी, जोपर्यंत हे जगत आहे तोपर्यंत तुझ्याकडून लिहिली जाणारी ही रामकथा, श्रीरामाचे हे मंगलचरित्र या जगामध्ये स्थिर राहील. यावत स्थास्यन्ति गिरय सरितश्च महीतले तावत रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. जोपर्यंत नद्या आहेत, सागर आहेत, जोपर्यंत पर्वत उभे आहेत, जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत तुझी ही रामकथा जगामध्ये अमर राहील. आजही आपल्याला ब्रह्मदेवांच्या आशीर्वचनाचा प्रत्यय येतो. आजपर्यंत कितीतरी रामकथा लिहिल्या गेल्या. जगात किती कथा आल्या, किती कथा गेल्या. आणि आजकाल तर लिहिणे आणि छापणे इतके सोपे झाले आहे की गल्लोगल्ली लेखक आणि कवी निर्माण झाले आहेत. सगळेजण काहीतरी लिहित आहेत. कितीतरी कादंबऱ्या, किती कथा, किती चित्रपट. यातील आपल्याला सर्वात अधिक आवडलेला चित्रपटसुद्धा आपण किती वेळा पाहिला असेल ते तरी आठवा. एकदा, दोनदा, तीनदा, शेवटी माणूस कंटाळतो. आपल्याला सर्वात आवडलेली कादंबरी आपण किती वेळा वाचली असेल ते आठवा. काही काळाने ती कादंबरी हातात धराविषयी देखील वाटत नाही. ही रामकथा भागवताच्या हजारो वर्षे आधी जन्माला आली. त्या वेळपासून तो आजपर्यंत रामकथेची ही धारा अखंडपणे वाहते. तीच कथा, तेच प्रसंग, तीच अयोध्या, तीच लंका, तोच राम आणि तोच रावण. आणि केवळ सामान्य लोकच ही कथा पुन्हा पुन्हा ऐकतात असे नाही, तर परमहंस महात्म्यांचे अंतःकरण देखील या कथेत रमून जाते. अत्यंत श्रेष्ठ आदर्श आपल्यापुढे ठेवून कर्मयोग्याचे सर्वोत्तम जीवन जगणाऱ्या प्रभू रामचंद्रांचे मंगलचरित्र वाचत असताना, ऐकत असताना अंतःकरण पुन्हा पुन्हा मोहरून येते. रामचरित्राचे पुन्हा पुन्हा चिंतन करावेसे वाटते. जगातल्या कितीतरी भाषांमधून हीच रामकथा आपण वाचत असतो, ऐकत असतो. पुन्हा पुन्हा त्यावर लिहिली गेलेली काव्ये आपण चवीने आळवत असतो. एक गोष्ट नितांत सत्य आहे की रामकथा ही अमर आहे. श्रीरामचंद्रांना आपल्या हृदयातून बाहेर काढण्याकरता अनेकांनी अनेक प्रयत्न केले. वाटेल त्या प्रकारची लेखणी चालवली. अनेक खोट्या नाट्या गोष्टी लिहिल्या, छापल्या, तरी पण रामचंद्रांचे आपल्या हृदयातील स्थान असेच आढळले. हयात असताना रामचंद्रांनी रावणावर मात केली, तर उत्तरकालात अनेक प्रकारच्या आरोपांवरती, कुकथांवरती मात करीत रामकथेची ही मंदाकिनी जशीच्या तशी वाहतीये आणि वाहत राहणार आहे. रामचंद्र देव होते की मानव? भगवंतांची अतिविलक्षण अशी ही कथा आपल्या मनात प्रश्न निर्माण करते. ही खरोखरच मनुष्याची कथा आहे
की देवाची कथा आहे? ही चर्चासुद्धा नवीन नाही. आजसुद्धा हा विषय आपल्याला वाचायला मिळतो किंवा ऐकायलाही मिळतो. त्याद्वारे आपल्याला आपल्या मनात कधीकधी हे द्वंद्व उभे राहते. आणि खरोखर भगवान राम हे मनुष्य होते की देव होते? ह्यात खरा दोष त्या चरित्रनायकाचाच आहे. त्याच्यात एवढे गुण आहेत की त्याच्या मनुष्यत्वाबद्दल संशय यावा. अशा प्रकारचा संशय केवळ आपल्यासारख्या लोकांना किंवा रामचंद्रांच्याबद्दल श्रद्धा नसलेल्या लोकांना किंवा भगवान रामचंद्रांची आपल्या अंतःकरणात असलेली मूर्ती भग्न करावी अशा प्रकारची इच्छा असणाऱ्यांच्या लोकांनाच पडतो असे नाही. भगवान रामचंद्रांबद्दल अपार प्रेम असणाऱ्यांनाही हा प्रश्न पडतो. रामचरित मानसामध्ये याबद्दल एक अतिशय गोड कथा आहे. अशा प्रकारचा संशय एकदा महर्षी भरद्वाजांच्या मनात निर्माण झाला. त्यांना आपल्या मनातली ही खळबळ कुठे व्यक्त करावी कळेना. सामान्य माणसाच्या मनात शंका येतात. तेव्हा एखादा श्रेष्ठ विद्वान भेटला की त्यांना प्रश्न विचारू शकतात. जेव्हा भरद्वाजासारख्या विद्वान ऋषींच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा निराकरण कोणाकडून करून घ्यावे? हा देखील एक प्रश्नच आहे. भरद्वाजांसारख्या श्रेष्ठ मुनीश्वरांना वाटले की रामचंद्र हे दशरथाचा पुत्र असलेले मानव आहेत. मग उपनिषदातील प्रतिपाद्य विषय असलेले परब्रह्म आहेत का? हा प्रश्न विचारण्याची संधी एकदा त्यांच्यासमोर चालून आली. महर्षी याज्ञवल्क्यांचे आगमन एकदा प्रयागला झाले. त्यावेळी त्यांनी एकांतात विचारले. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.